घरची आठवण आली मला. गेल्या 5 वर्षात तुम्हाला आठवण नाही आली. नमस्कार मंडळींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहे आमच्या मराठी शाळेमध्ये, मराठी म्हणजे विद्यामंदिरमध्ये, हायस्कूलमध्ये, जिथे 8वी ते नाही मी 5वीपासून होते, 5वी ते 10वीपर्यंत आम्ही शिकलो. आणि शाळेत आल्यावरती एक वेगळाच नॉस्टॅल्जिया आला आहे. सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या आहेत. तेव्हा तुम्हाला आमची शाळा दाखवते. आणि आमचा 10वीचा वर्ग होता, 8वीचा वर्ग होता. आम्ही अ मध्ये होतो, सो 10वी अ, 8वी अ सगळे वर्ग दाखवते. हे शाळेचं ग्राउंड आहे आणि इथे आम्ही कवायत करायचो, प्रार्थना करायचो. त्याच्यानंतर तो समोर दिसतोय तो आमचा 10वीचा वर्ग आहे, 10वी अ. अभिषेक, मी सगळे याच वर्गात होतो. त्याच्यानंतर इथे आमची प्रार्थना व्हायची, आम्ही गाणी म्हणायचो. ते स्टाफ रूम आहे. त्याच्यानंतर असं ही बिल्डिंग आहे ती एच टाईप आहे. आणि इथून पुढे ग्रंथालय. ते खूप चेंजेस झाले आहेत, म्हणजे नवीन नवीन झालं आहे सगळं. असं छान वाटतं सगळं परत परत बघून. खूप वर्षांनी आले इथे. ते ग्रंथालय आहे. नंतर ही कॉलेजची बिल्डिंग आहे, तिथे पण कॉलेजची बिल्डिंग आहेत. पाठीमागे हौद आहे. घरची आठवण आली मला. गेल्या 5 वर्षात तुम्हाला आठवण नाही आली. आठवण नाही आली ना, आता अचानक आठवण आली. मला तुमच्या मुलांचा कॅटलॉग पूर्ण हवाय 15 तारखेला. रड कोणा काय मला. बाबा माझा सीन सांग, एवढाच आहे. तू जातोस हा आमचा 10वी अ चा वर्ग. तिकडे शूट चालू आहे आणि मी आता वर्गात जाते. ओ माय गॉड, हे सगळं नवीन केलं. वाव, स्पीकर पण लावला. इथे रसिका, आदिती, असे सगळी गणेश विभागातल्या मुली होत्या. नंतर मग इथे गुरववाडीच्या मुली, प्राजक्ता वगैरे सगळ्या इथे. मानसी, प्रज्ञा, रक्षा सगळे इकडे. इकडे सायली, सारिका, मी आणि भक्ती इकडे पहिल्या बेंचवर एकदम टेबलच्या जवळ. आणि इकडे पूजा वगैरे, ही श्रुतिका नंतर कोण, स्मितल नंतर ही काय तिचं नाव, स्मितल आणि शर्वरी वगैरे होते. नंतर ते पाठीमागे स्वरूप, साई, शुभम, साई बिचारा ऑफ झाला आहे. नंतर तो पाठीमागे एकदम शेवटच्या याला निखिल, गावडे, कल्पेश वगैरे होते तिकडे. अभि पण इकडेच कुठेतरी बसायचं, मला पण नाही माहिती. इथे विनय आणि अभि बसायचं मे बी. आणि तिकडे सौरभ, तिकडे गोरे वगैरे होते. आता मी सगळ्यांना मिस करते खूप. इथे मी पहिल्या बेंचवर बसून झोपले. सामंत सर होते लेक्चरला आणि त्यांनी बघितलं मला झोपले, मी डोकं टेकले. पण मे बी त्यांना माहीत असेल की आम्ही सकाळी लवकर उठू नये, असं जातो क्लासेसला वगैरे असं. त्याच्यामुळे काही बोलले नाहीत ते. आणि नंतर मग अचानक त्यांनी मध्येच प्रश्न विचारला, याच्यामध्ये लेक्चर चालू असताना मध्येच प्रश्न विचारला. आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर येत होतं आणि पटकन जागी झाल्यावर मी सांगितलं त्यांना. बोलते हां ठीक आहे. पण ज्या आमच्या संस्कृतच्या मॅडम आहेत त्यांनी मी खूप पिडलं आहे, खूप कंटाळलं आहे. तर मला असं वाटतं खूप, म्हणजे मला संस्कृत जास्त नव्हतं येत, पण माझ्या फ्रेंडला येत होतं, भक्तीला येत होतं. बेस्ट फ्रेंड होती माझी, तिला चांगलं येत होतं. तर मला म्हणतात तू तिकडनं उठ, ती चांगला अभ्यास करते, तिला करू दे, तू. मला उठवलं तिकडून आणि दुसरीकडे बसवलं. त्याच्यानंतर व्ही डी पाटील सर होते हिंदीला. 7वी 8वीला वगैरे हिंदी होती आम्हाला, तर तेव्हा खूप मजा करायची. सर पण खूप छान होते. नंतर निळपणकर सरांच्या तासाला पण आम्ही मस्ती करायचो. अभ्यास पण करायचो, पण मस्ती पण तेवढीच करायचो. कोणाचं लेक्चर आहे? गुरव सराचंच लेक्चर आहे मध्ये. कामाला लावून ती घंटा होती, ती बेल होती, काय झाली? ते इलेक्ट्रिक बेल लावले वाटते सरांनी. शाळेत बेंच कोणी बदलले, सकाळी लवकर येऊन आम्ही पण करायचो.
मी भक्ती जर लवकर आलो 6 वाजता, शाळा असायची 7 वाजताची आणि जर सकाळी 6च्या बसने आलो आम्ही तर पहिली आधी बेंच चेंज करायची. चांगली बेंच आहे ती आपल्याला घ्यायची आणि जर खराब बेंच आहे ती दुसऱ्याला द्यायची असं. आणि नागपुरातली मुलं पण लवकर यायची, कल्पेश वगैरे. आत्ता सगळेजण चांगले चांगल्या कामाला आहे, बँकमध्ये वकील आहे किंवा असं आहेत, खूप खूप वेगवेगळ्या कामं करतात. मस्त वाटतं ऐकून, बरं वाटतं. आणि आम्ही ते व्लॉग बनवतोय ठीक आहे, चांगलं आहे. काय झाला? रोल ऍक्शन. काय तुमचा आवाज? हा आबरीत वाटता सोय गेली काय? 10वी नंतर आता सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी झाले. कोणी लग्न केलं आहे, कोणी व्यवसाय करत आहे, कोणी नोकरी करत आहे, कोणी सरकारी जॉबला आहे. पण हा वर्ग मला परत एकदा भरलेला बघायचा आहे, आपल्या त्या जुन्या मित्रांनी मैत्रिणींनी. आणि प्रत्येकाची स्टोरी ऐकायची जी वेगवेगळी असेल आणि ऐकायला खूप मजा येईल. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळं बाजूला ठेवून परत एकदा ते लाईफ जगायचं आहे. कोणाकोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी मला नक्की DM करा किंवा कमेंट करा या व्हिडिओवरती. आणि नंबर नसेल तर कमेंट करा या व्हिडिओवरती आणि आपल्या ग्रुपला पण मेसेज करा. थँक्यू, बाय. इथून रस्ता होता ना जायला, पाठवून जायचं. इथे हे कधी बिल्डिंग बांधली, इथे क्लासेस आहेत वाटते चालू. फिनोलेक्स कक्ष तो वरचा एकदम वरचा आहे ना, तिथे आमचे क्लासेस असायचे मॅथ्सचे वगैरे. त्या वर्गात, त्या कोपऱ्याच्या वर्गात. आणि ह्या वर्गात खूप गरम व्हायचं, ह्या वर्गात लय गरम व्हायचं. ह्या वर्गात रसाळ सर बोलायचे अभिला, संस्कारी माणूस, माहितीये का? HD पाटील होते माहितीत ना सर. हा ह्या वर्गात मला उभा केला नव्हता या वर्गात क्लासमध्ये. हे बघा, कुत्रा हाणला नाही मला. हे कॅन्टीन आहे. आणि इथे झाड होतं, झाड काय झालं, पडलंच होतं ते म्हणा. आणि हा हौद आहे इथे मजा करायचो आम्ही, पाणी उडवायचो एकमेकांना. हे ना हे इथे आमचे गाण्याचे क्लास व्हायचे. क्लास म्हणजे आम्ही इथे गाणी तयारी करायचो. हा बघा शुभम आमच्या वर्गातला, हा धनुर्विद्यामध्ये नंबर मिळवलेला. हा अमोल आहे का असं मला वाटतं. आणि हे बाकीचे कुलकर्णी सर भारी माणूस होता वगैरे. आणि पेंटिंग आम्ही पण इंटरमिजिएट करायचो, एलिमेंटरी करायचो. भेलेकर सर आम्हाला शिकवायचे. आणि हा आमचा 7वीचा वर्ग होता, नाही 6वीचा वर्ग होता. इथे भेलेकर सर आम्हाला पट्ट्याने मारायचे, पट्टी स्टीलची पट्टी. मुख्याध्यापक सेवा करताना बघा, असे मुख्याध्यापक असतात म्हणून पोरं असतात. हा वर्ग इथे जेवतोय बघा. आणि ही माकडं बघा कुठे बॅक बेंचरच आहे. निघालात, टाटा बाय बाय. पण आपला फोटो नाही काढला. तर मंडळी आता आमचं शूट कंप्लीट झालं आहे आणि आता आम्ही निघालो. शेवटचा एक टेक होता आहे काकांसोबत, तर तो सुद्धा झाला आहे. आणि आता परत एकदा मला शाळा सोडावी लागते. माहिती आहे मला कोणीतरी बोलवा यार परत शाळेत, मला खूप आवडतं.